मित्रांनो, आपलं वोटर आय डी कार्ड हरवलं असेल, सापडत नसेल, तर आपलं मतदान हे कोणत्या यादीमध्ये आहे, कोणत्या यादी भाग क्रमांकामध्ये आहे, हे जाणून घेण्यासाठी वोटर हेल्पलाईन या ॲपद्वारे कसं पाहायचं हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूयात. मोबाईलवरून वोटर हेल्पलाईन ॲप ओपन केलं आपण. त्यानंतर अशी स्क्रीन दिसेल. त्यानंतर आपणास ही स्क्रीन समोर आल्यानंतर खाली ओपन स्क्रोल केल्यानंतर आपल्याला सर्च बाय डिटेल्स येईल. सर्च बाय डिटेल्सवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी इतर पण ऑप्शन आहेत, पण आपल्याला सर्च बाय डिटेल्सवर क्लिक केल्यानंतर फर्स्ट नेम येणार. तिथे नेम टाकून घ्या ज्याचंही आपण सर्च करत आहात. इंग्लिशमध्ये आपण टाकून घ्या. आता लास्ट नेममध्ये म्हणजे आपण आडनाव टाकून घेऊया. ते आडनाव टाईप केलेलं आहे. त्यानंतर रिलेटिव्ज फर्स्ट नेम म्हणजे वडील किंवा पतीचं नाव टाका जे असेल आपले. त्यानंतर खाली रिलेटिव्ज लास्ट नेम नाही टाकलं तरी चालते. हा रकाना करा. आपण वडिलांचं नाव टाकलेलं आहे या ठिकाणी आणि एजच्या रकान्यात वय टाकायचं जे आहे वय, सध्याचं वय. आणि या ठिकाणी पुन्हा मेल फिमेल जे आहे ते सिलेक्ट करून जे आपलं राज्य आहे, इथे महाराष्ट्र मी सिलेक्ट करत आहे, ते राज्य सिलेक्ट करा. पुन्हा आपला जो जिल्हा आहे तो सिलेक्ट करा. इथे बीड सिलेक्ट केलं आहे. आणि जी आपली विधानसभा असेंब्ली आहे, तर त्या जी आपली असेंब्ली असेल ते ABCD नुसार आपल्याला सर्च करता येते. ते गाव आता या ठिकाणी मी परळी असेंब्ली सर्च करत आहे, तर या Pवर मी येणार. इथे दिसत आहे पनवेल. त्यानंतर परळी सिलेक्ट केलं मी. त्यानंतर सर्च करायचं आहे. त्यानंतर हे मतदार याद आपलं मतदान कार्ड ओपन झाले. त्यानंतर इथं नाव दिसतो, मतदार एपिक नंबर दिसते आणि खाली पोलिंग स्टेशन जिल्हा परिषद जे असेल ते या ठिकाणी आपल्याला दिसते. झालं.